न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। तृप्ती देसाई विरुद्ध अंकुश मोहिते, अहिल्यानगरच्या लढ्याला नवा रणसंग्राम। तृप्ती देसाईंच्या खोटारड्या आरोपांना अंकुश मोहितेंचा तडाखा। पुरावे दाखवा नाहीतर माफी मागा। सकल मातंग समाजाच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना आक्रमक निवेदन देण्यात आलं। निवेदनात स्पष्ट सांगण्यात आलं की तृप्ती देसाई यांनी नितीन दिनकर यांच्यावर जे खोटे आरोप केले आहेत ते जातीय आकसातून प्रेरित आहेत, परंतु या साऱ्या आरोपांवर तुफान मोर्चा घेतला तो अंकुश मोहिते यांनी। त्यांनी निवेदनादरम्यान जोरदार गर्जना केली, देसाईंचा झूट आम्ही उघड करू, समाजाचं नाव चिखलात ओढणाऱ्यांना आम्ही शांत बसू देणार नाही। मोहितेंच्या नेतृत्वात दिलेल्या या निवेदनामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली। हा समाज निवेदन देऊन थांबणार नाही, जर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला। आज अहिल्यानगर येथील मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना या ठिकाणी सकल मातंग समाजातर्फे निवेदन देण्यात आले आहे की आमचे सहकारी मित्र व आमचे समाजातील एक चळवळीतील युवा कार्यकर्ता यांची गेल्या 2 महिन्यापूर्वी भाजप या देशाच्या 1 नंबर पक्षाच्या भाजप जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काही सनातनी व काही जातीवादी लोकांना त्यांचा पोटसूळ उठला व त्यांनी ह्या कारणाने की आमच्या नितीन दिनकर यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचलं। जो काही त्यांनी व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल केला आहे तो व्हिडिओ व्हायरल असं तरी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातील असून व त्यांच्या सर्व घरचे असतील, याच्यामध्ये त्यांनी तो व्हिडिओ 14 महिन्यापूर्वीचा व्हायरल करून लोकांनी यांची समाजाची दिशाभूल करण्याचं या ठिकाणी केलं आहे की नितीन दिनकर हा वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे। पण मी आपल्या सर्व प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की नितीन दिनकर हा चारित्र्य व स्वच्छ निर्मळ असा कार्यकर्ता आहे व त्याच्या पाठीमागे संपूर्ण समाज उभा आहे। आणि या प्रकरणामध्ये जे काही स्वतःला समाजसेविका समजून घेणारे तृप्ती देसाई यांनी याच्यात उडी घेतली आहे। माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तृप्ती देसाई तुम्ही सर्व प्रकरणाची शहानिशा करून याच्यामध्ये बोलण्याचं आपण तात्पर्य द्यावा। माझं असं म्हणणं आहे की तृप्ती देसाईच्यावर काहीतरी मानसिक बिघाड झालेला आहे, त्यांनी मानसिक उपचाराची गरज आहे। त्यांना जर ती उपचार पेलवत नसेल तर आम्ही सर्व सकल मातंग समाजातर्फे त्यांना उपचाराची प्रथमतः या ठिकाणी दाखवतो। कारण काही काळापूर्वी आमच्या शहराचे हिंदू जननायक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या बाबतीत त्यांनी अशी काहीतरी गरळ ओकली होती। त्यावेळी त्यांनी जर तृप्ती देसाई यांनी हे त्वरित थांबवलं नाही तर आमच्या मातंग समाजातील महिला आघाडीच्या वाघिणी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी आपल्या मार्फत या ठिकाणी सांगतो। व या ठिकाणी आम्ही पोलीस अधीक्षकांना विनंती केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणाकट कारस्थाना मागे कोणाचा हात आहे हे लवकर उघडकीस आणावे व तृप्ती देसाई यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई झाली पाहिजे। अगर अन्यथा कारवाई नाही झाली तर या ठिकाणी आमच्या समाजाच्या रोषास या ठिकाणी सामोरं जाण्यास तयारी ठेवा। एवढंच बोलतो। जय लवजी, जय भीम, जय श्रीराम। मी नामदेवराव चांदणे, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे स्मारक समिती। काल नितीन दिनकर यांच्यावर जी खोटे आरोप घेण्यात आलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत। नितीन दिनकर 14 महिन्यापूर्वी आपल्या कुटुंबासह त्यांची भाची व बहीण यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद व्यक्त करत असताना तो व्हिडिओ तृप्ती देसाई यांनी दाखवलेला आहे, तो बिनबुडाचा आहे। माझं असं म्हणणं आहे की तृप्ती देसाई हे फक्त ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे काम करतात आणि त्यांना ते केव्हाही मिळणार नाही, त्यांच्या पदरात कुठलंही काही पडणार नाही। आमचं असं म्हणणं आहे नितीन दिनकर यांना 2-3 महिन्यापूर्वी उत्तर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं पद मिळालं, परंतु काही समाजकंटकाला ते देखवत नसलेले त्यांनी काही भगिनी हाताशी धरून ते लेखी निवेदन तयार केले आणि ते तृप्ती देसाईला दिलेले आहे। आमचं असं म्हणणं आहे की देसाईला देण्यापेक्षा मान्य जिल्हा अध्यक्षक साहेब, माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना निवेदन दिलं असतं तर याच्यातून काहीतरी निर्णय झाला असता। परंतु या तृप्ती देसाईने सर्वांना समाजाच्या त्या चांगल्या माणसावर खोटे आरोप घातलेले आहेत। तर आमचं समाजाचं असं म्हणणं आहे, सकल मातंग समाजाचं, तृप्ती देसाई यांच्या ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि नितीन दिनकर यांना न्याय मिळावा। सर्वांना जय भीमजी, जय लवजी, जय भारत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.